नमस्कार, मी रेश्मा आणि सगळ्यांचं माझ्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टीव्हीचं कव्हर आणि फॅनचं कव्हर कसं शिवायचं ते दाखवणार आहे। अगदी सोप्या पद्धतीने, काहीही झंझट नाही। तर सगळ्यात अगोदर आपण टीव्हीचं कव्हर कसं शिवायचं म्हणजे कट कसं करायचं त्याची मेजरमेंट आपण बघूया। खूपच सोपी आहे। त्याच्यासाठी फक्त आपल्याला लांबी आणि रुंदी एवढंच माप लागणार आहे। तर सगळ्यात अगोदर मी याची रुंदी घेते। तर रुंदी आहे 16.5 इंच। याच्यामध्ये आपल्याला 2 इंच प्लस करायचं आहे म्हणजे 18.5 इंच। तर लक्षात राहत नसेल तर एका कागदावरती आपण ते लिहून घ्यायचं जेणेकरून कट करताना आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही किंवा परत परत आपल्याला मेजरमेंट घ्यायची गरज नाही। तर मी इथे लिहून घेतलेलं आहे। रुंदी आहे ती 16.5 प्लस 2 इंच म्हणजे 18.5। आता लांबी बघूया। तर लांबी आपल्याला अशा पद्धतीने घ्यायची आहे। लांबी जी आहे ती 28.5 आहे। तर 28.5 आपल्याला याच्यामध्ये 1 इंच प्लस करायचं आहे। लांबीमध्ये आपल्याला जास्त वाढवायची गरज नाही, कारण लांबीमध्ये आपण फक्त साईडने शिलाई मारणार आहोत। रुंदीमध्ये 2 इंच एक्स्ट्रा। तर 28.5 आहे म्हणजे 29.5 आपल्याला घ्यायची आहे। तर याच्यासाठी जास्त काही मेजरमेंट घ्यायची गरज नाही, लांबी आणि रुंदी एवढंच। तर आता कटिंग कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते। तर आपण जी लांबी आणि रुंदी घेतली होती म्हणजे 18.5 इंच आणि 29.5 इंच, त्याच मेजरमेंटमध्ये मी इथे असा कपडा कट करून घेतलेला आहे। आता ही ब्लॅक साईड आहे, ब्लॅक बॉर्डर आहे, ती रुंदीला ठेवणार आहे, खालच्या साईडने छान दिसेल। तर आता बघू शकता इथे रुंदी आहे ती 18.5 इंच घ्यायची असं मी म्हटलं होतं, पण इथे मी 19 इंच घेते, हाफ इंच एक्स्ट्रा आहे, काही प्रॉब्लेम नाही। पण रुंदीला मात्र आपल्याला बरोबर तेवढंच घ्यायचं आहे, बरोबर 29.5 एवढं मी घेतलेलं आहे। तर तुम्ही थोडंफार हाफ 1 इंच एक्स्ट्राही घेऊ शकता। त्यानंतर टीव्हीला घालून बघून परत एकदा त्याला शिलाई मारू शकता, जास्त काही ते टेन्शन घ्यायची गरज नाही। आता आपण शिवायचं कसं ते बघूया। एकदम सोपं आहे। चारही साईडने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून याचे धागे दोरे निघणार नाहीत। तर जर तुम्ही शिलाई करत असाल तर तुम्हाला माहितीच असेल की शिलाई कशी मारायची, पण तरीसुद्धा मी दाखवते की शिलाई एकदा कशी करायची ते। तर हे बघा, आपल्याला याला पहिल्यांदा एकदा अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि त्यानंतर परत एकदा फोल्ड करायचं आहे जेणेकरून कुठूनही आपली शिलाई आहे ती उसवणार नाही, दोरे आहेत ते निघणार नाही। परत एकदा दाखवलं बघा। तर अशा पद्धतीने करून आपल्याला याच्यावरती मशीनची शिलाई मारून घ्यायची आहे। चारी साईडला आपल्याला सेम अशाच पद्धतीने मारून घ्यायची आहे शिलाई। तर पूर्ण चारी साईडला मी अशा पद्धतीने शिलाई मारून घेतलेली आहे। आता काय करायचे ते मी तुम्हाला दाखवते। आता ही जी ब्लॅक बॉर्डर दिसते ते आपल्या रुंदीला येणार म्हणजे खालच्या साईडने येणार। त्याच्या वरच्या साईडला आपल्याला काय करायचं आहे ते बघूया। तर आता मी टीव्हीवरतीच दाखवते की कुठल्या साईडला आपल्याला माप घ्यायचं आहे। तर वरतून आपल्याला 1 इंच एवढं माप घ्यायचं आहे। आता हे डायरेक्ट मी तुम्हाला कापडावरती दाखवू शकले असते, पण तुम्हाला दाखवलं की कशा पद्धतीने आपल्याला कुठच्या साईडने घ्यायचं आहे ते। तर 1 इंच घ्यायचं, त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा घेतलं तर काय होतं, अर्धी टीव्ही आपली म्हणजे अर्धं जे चित्र आहे टीव्हीचं ते आपल्याला दिसणार नाही ज्यावेळी आपण कवर उलटं करून टाकू त्यावेळी। तर हे बघू शकता 1 इंच एवढी मी इथे खुणा केलेली आहे। त्यानंतर जिथे आपण 1 इंचची खुणा केलेली आहे ना, त्या बरोबर खुणेवर म्हणजे त्या रेषेवरून आपल्याला खाली फोल्ड करून घ्यायचं आहे एवढंच। तेवढं फोल्ड करायचं आणि जिथे माझं बोट आहे आपल्याला तेवढीच शिलाई मारायची आहे, जेवढी मी बोटाने दाखवते अगदी तेवढीच। तर आता शिवूनच दाखवते जेणेकरून तुमच्या मनात काही प्रॉब्लेम राहू दे नको। तेवढीच फक्त आपल्याला शिलाई मारायची आहे 1 इंच एवढी। तर ती जी शिलाई आहे ती लॉक करून घ्यायची आहे, कारण तिथली शिलाई आपली निघता नये म्हणून। तर बघू शकता एका साईडला एवढं सिंपल असं काम होतं। आता दुसऱ्या साईडला देखील सेम तसंच करायचं आहे। 1 इंच एवढं आपल्याला मार्क करायचं आहे आणि दुसऱ्या साईडला देखील आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। तर शिलाई पक्की करण्यासाठी मशीनचं जे फूट आहे ते मी तिथेच पुढे मागे करते, कारण ते 1 इंचाचंच अंतर आहे, त्याच्यामुळे पुढे मागे करायला खूप इझी जातं ते। तर बघू शकता दोन्ही साईडला मी शिलाई मारलेली आहे, मध्ये मी कुठेच शिलाई मारलेली नाही, फक्त ते फोल्ड झालेलं आहे दोन्ही साईडला शिलाई केली म्हणून। एक्स्ट्राचे दोरे जे असतील ते कट करून टाकायचे। तर टीव्हीसाठी जी मी तुम्हाला मेजरमेंट दाखवली त्या मेजरमेंटचं मी इथे कवर असं शिवून घेतलेलं आहे। बघू शकता मी तुम्हाला मेजरमेंट लांबी आणि रुंदी दाखवली होती। लांबी आणि रुंदीमध्ये हा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर वरनं 1 इंच एवढा आपल्याला हा फोल्ड करायचा आहे। बघू शकता 1 इंच एवढा मी फोल्ड केला आणि फोल्ड करताना आपल्याला फक्त इथे शिलाई मारायची आहे कॉर्नरला, बाकी आपल्याला कुठे शिलाई मारायची नाही। तर आता हे मी घालून दाखवते।
शकता, हे बघू शकता. आता हे जे कॉर्नर आहेत म्हणजे फोल्ड केलेली जी साईड आहे ती आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. याच्यामध्ये हे घातलंय, त्याच्यानंतर इकडनं याच्यामध्ये. तर परफेक्ट मेजरमेंट मध्ये झालेलं आहे. टाईटच पाहिजे, हे थोडंसं असं टाईटच पाहिजे, जेणेकरून काय होतं आपलं हे कवर आहे ते पडत नाही. तर बघू शकता व्यवस्थित असं आपलं कवर याला बसलेलं आहे. ओपन करते वेळी आपल्याला अशा पद्धतीने ओपन करायचं आहे. बघू शकता मी अगदी परफेक्ट टाईट शिवलं, त्याच्यामुळे काय झालं की हे व्यवस्थित असं बसलंय आहे. आता तुम्हाला जर वाटत असेल की इथून थोडंसं खाली लांब पाहिजे कवर, तर लांबही तुम्ही घेऊ शकता. आता माझं कसं झालं, हा जो कपडा होता तो नायलॉनचा होता आणि त्याची सुतं येत होती, त्याच्यामुळे मी मेजरमेंट घेतली होती. त्याच्यात ते हाफ इंच तर कमी झालं, नाहीतर माझी मेजरमेंट अशी बरोबर होती. अगदी त्या मेजरमेंटमध्ये तुम्ही करू शकता. त्याची जी आपली लांबी होती ती किती होती, 16.5 होती. प्लस त्याच्यामध्ये 2 इंच आपण एक्स्ट्रा घेतली होती, म्हणजे 18.5 घेतली होती. तर इथे तुम्ही 19.5 किंवा 20 देखील घेऊ शकता. जर लांबीला थोडंसं आलं खाली 1-2 इंच एक्स्ट्रा तर तेवढं काही ते वाटत नाही, ओके आहे. पण रुंदीला आपण एक्स्ट्रा घ्यायचं नाही, जेवढं आहे तेवढंच घ्यायचं. जर रुंदीला एक्स्ट्रा घेतलं तर इकडे आपल्याला लूज होईल इथे, आणि ज्यावेळी आपण हे कवर असं मागे टाकू त्यावेळी ते मागच्या मागे पडेल. त्याच्यामुळे ही जी आपण लांबी जी घेणार आहोत ती आपल्याला परफेक्टच घ्यायची आहे आणि ती टाईट बसली पाहिजे. जर समजा पहिल्यांदा तुम्ही घालून बघितली, मला लूज वाटली, तर परत एकदा तुम्ही थोडीशी शिलाई मारू शकता. आता याच्यासाठी देखील मशीनच हवी असं काही नाही. याच्या अगोदरचं जे माझं कवर होतं ते मी हातानेच शिवलं होतं, माझ्याकडे काही मशीन नव्हती. तर खूपच सोप्या अशा पद्धतीने हे टीव्हीचं कवर रेडी झालेलं आहे. जर तुम्हाला माझी दाखवण्याची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलला पहिल्यांदा विजिट केला असेल तर सबस्क्राईब करून जा. भेटूया पुन्हा अशा मस्त मस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.